सर्वांना नमस्कार। मुंडवा जमीन प्रकरणामध्ये काल परवा सामाजिक कार्यकर्त्याच्या नावाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बदनाम करण्याची सुपारी घेतलेले काही लोक मुंडवा जमीन प्रकरणामध्ये गौप्यस्फोट म्हणून खोटी कागदपत्र बनावट सह्या करून या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बदनामी त्या ठिकाणी ते करत आहेत। काल परवा विजय कुंभार यांच्याकडनं पारदादा पवार यांच्याकडून 2021 ला मुंडवा जमीन प्रकरणासाठी इंटरेस्ट दाखवला गेला आणि तिथं तशा पद्धतीचा अर्ज हा त्या कलेक्टर ऑफिसला दिला गेला अशा पद्धतीचं माध्यमामध्ये माहिती त्यांनी दिलेली आहे। मुंडवा जमीन प्रकरणामध्ये 2021 ला पारदादा पवार यांच्याकडनं कुठलंही पत्र त्या ठिकाणी देण्यात आलेलं नव्हतं। त्यांनी जे आरटीआयच्या माध्यमातून पत्र भेटले म्हणले त्या पत्रावरती कुठेही कलेक्टर ऑफिसचा आवक जावक क्रमांक नाही, कुठेही त्याच्यावरती शिक्का नाही। हे पत्र मी आपल्या माहितीस्तव या ठिकाणी दाखवतोय। हे पत्र पूर्णपणे बनावट असलेलं हे पत्र आहे। हे आरटीआयच्या माध्यमातून भेटलं म्हणून त्या ठिकाणी त्यांनी माहिती माध्यमाला दिली। हा पूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना बदनाम करण्यासाठीचा डाव हा त्यांच्याकडनं आखला जातोय। त्याचबरोबर मुंडवा जमीन प्रकरणामध्ये जी काही कागदपत्र दाखवण्यात आलेली आहेत ती पूर्णपणे चुकीची बनावट आणि बनावट सह्या ह्या त्याच्यावरती आहेत। महाराष्ट्रामध्ये संविधानाने आणि कायद्यामध्ये बनावट कागदपत्र बनवणं, बनावट सह्या करणं हा कायद्यानुसार गुन्हा आहे आणि त्यांच्यावरती गुन्हा दाखल व्हावा यासाठी आम्ही वकिलाच्या माध्यमातून पुणे डीसीपीला तक्रार त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे। ज्या लोकांनी बनावट कागदपत्र बनवलेले आहेत, बनावट सह्या केलेल्या आहेत आणि महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल केलेली आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बदनामी केलेली आहे, अशा लोकांवरती तात्काळ गुन्हे दाखल व्हावेत अशा पद्धतीची मागणी ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं वकिलाच्या माध्यमातून काल पुणे येथे करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर ह्याच्या आधीही मुंडवा प्रकरणामध्ये मुठे समितीचा अहवाल म्हणून माध्यमामध्ये दिवसभर सनसनाटी काही लोकांनी निर्माण केलेली होती। मुठे समितीचा अहवाल दाखवून तो अहवालच जी समिती नेमण्यातच आलेली नव्हती त्या समितीचा अहवाल दाखवून त्या ठिकाणी सुद्धा महाराष्ट्राची दिशाभूल करण्यात आली, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बदनामी करण्यात आली। त्याच्या विरोधात सुद्धा आम्ही तक्रार करणार आहोत। शासनाकडून अशी कुठलीही कमिटी नेमण्यात आली नसताना त्या समितीचा अहवाल म्हणून काही सामाजिक कार्यकर्ते त्या ठिकाणी आवाज उठवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बदनामी त्या ठिकाणी केलेली आहे। मुंडवा जमीन प्रकरणात अनेक बनावट कागदपत्र हे मार्केटमध्ये फिरतायत ज्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बदनामी होते। आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती करतोय की तात्काळ या लोकांवरती गुन्हे दाखल करावेत, यांना अटक करावेत। त्याचबरोबर विजय कुंभार व जे काही सामाजिक कार्यकर्ते आहेत मुंडवा प्रकरणामध्ये बनावट कागदपत्र करून खोट्या सह्या मारून त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बदनामी केल्याप्रकरणी त्यांच्यावरती 100 कोटीचा मानहानीचा दावा आम्ही ठोकावणार आहोत। कारण या लोकांनी महाराष्ट्राची दिशाभूल केलेलीच आहे, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्याची बदनामी त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। मुठे समितीचा अहवाल म्हणून खोटी माहिती महाराष्ट्राच्या जनतेला दिलेली आहे। आरटीआयच्या माध्यमातून 2021 ला पत्रक दिलं म्हणून पारदादा पवारांच्या नावाचे बनावट सही करून बनावट कागदपत्र बनवून महाराष्ट्राची दिशाभूल केलेली आहे। त्या लोकांच्या विरोधात कायदेशीर कारवाई ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं करण्यात येणार आहे। एका व्यक्तीचं नाव तुम्ही घेताय, परंतु विजय कुंभारांचं नाव तुम्ही घेताय, बाकीचे तुम्ही सामाजिक कार्यकर्ते म्हणताय। ते सामाजिक कार्यकर्ते नेमके कोण आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्यांनी आवाज उठवला त्यांच्या विरोधात तुम्ही 100 कोटीचा दावा म्हणताय, ज्यांनी फॉर्जरी सह्या केल्या ती लोक कोण आहेत आणि त्यांच्या विरोधात हा दावा का नाही? हे बघा, या प्रकरणामध्ये ज्या ज्या लोकांनी खोटी माहिती ही
ऑन कॅमेऱ्याच्या समोर महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडलेली आहे। यामध्ये कुणीही असू द्या, त्या प्रत्येकावरती दावा त्या ठिकाणी ठोकण्यात येणार आहे। विजय कुंभारांचं नाव एवढ्यासाठीच घेतोय, काल पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन आरटीआयच्या माध्यमातून 2021चं पत्र मिळालं म्हणून त्यांनी दाखवलं होतं। त्या ठिकाणी कुठलंही पत्र कलेक्टर ऑफिसला पारदादा पवारांच्या माध्यमातून गेलेलं नाही। त्या पत्रावरती कुठेही आवक जावक किंवा कलेक्टर ऑफिसचा शिक्का नाही। कायद्यामध्ये एखादी पत्र जर शासकीय ऑफिसला देत असेल तर तिथं आवक जावक क्रमांक लागतो, घेणाऱ्यांची सही लागते। तशा पद्धतीची कुठलेही त्या पत्रावरती आवक जावक नाही। ही खोटी माहिती महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडल्यामुळं आम्ही विजय कुंभार यांचं नाव घेतलंय। त्याचबरोबर या प्रकरणामध्ये ज्या ज्या लोकांनी खोटी माहिती महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडलेली आहे त्या लोकांवरती मानहानीचा दावा आम्ही ठोकणार आहोत। आपला जो रोग जो आहे तो अंजली दमानिया यांच्याकडे आहे, मग तुम्ही त्यांचं नाव का घेत नाही? या प्रकरणामध्ये जे दोषी असतील, ज्या लोकांनी माध्यमाच्या समोर येऊन खोटी माहिती दिलेली आहे, त्या प्रत्येकावरती मानहानीचा दावा आम्ही ठोकणार आहोत। त्याच्यामध्ये अंजली दमनिया जरी असल्या तर त्यांच्यावरती सुद्धा दावा ठोकला जाईल। जर त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेसमोर खोटी माहिती दिली असेल, जर त्यांनी मुठे समितीचा अहवाल मांडला असेल तर त्यांच्यावरती सुद्धा होईल। आमचं म्हणणं एवढंच आहे, या प्रकरणामध्ये ज्या लोकांनी खोटी माहिती दिली आहे त्या प्रत्येकावरती तशा पद्धतीचा दावा ठोकण्यात येईल। सुरेशजी, परंतु बहुतेक सगळी माहिती त्यांचं म्हणणं आहे की आम्ही आरटीआयच्या माध्यमातून मिळवलेली आहे। आरटीआय हे लोकांसाठी तयार करण्यात आलेलं एक यंत्रणा आहे। जर सरकारमधले बसलेले लोक आरटीआयच्या अंतर्गत ही कागदपत्र देत असतील आणि त्या कागदपत्राच्या आधारावर जर हे आरोप केले जात असतील तर आरोप करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी तुम्ही करताय। ज्यांनी हे बनावट कागदपत्र कोणी तयार केले त्यांच्याबद्दल तुम्ही काही बोलत नाहीये। आरटीआयच्या माध्यमातून कागदपत्र भेटली म्हणून खोटी कागदपत्र ही ऑन कॅमेऱ्याच्या समोर दाखवले। त्या ठिकाणी मी आपल्याला एक पत्र दाखवतोय, त्यांनी जे पत्र दाखवलं या पत्रामध्ये हे 2021चं पत्र त्यांनी जे तुमच्या माध्यमाच्या समोर दाखवलंय, या पत्रामध्ये कुठेही कलेक्टर ऑफिसचा आवक जावक क्रमांक नाही, कुठेही कलेक्टर ऑफिसची सही शिक्का नाही। हे पत्र फक्त खोटं पत्र बनवून हे माध्यमाच्या समोर त्या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे। हे पत्र आमच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याकडनं, नेत्यांकडनं किंवा पारदादांकडनं हे कलेक्टर ऑफिसला गेलेलं नाही। हे पूर्णत्वा खोटं पत्र असल्यामुळं आम्ही हे माध्यमाच्या समोर एक्सपोज करतोय आणि म्हणून अशी खोटे पत्र दाखवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणि नेत्याची बदनामी केल्या प्रकरणी आम्ही त्यांच्या विरोधात मानहानीचा दावा ठोकणार आहोत। हे पत्र कुणी दिलं यासाठी मी आपल्याला आधीच सांगितलं की पुणे डीसीपी कडे याबाबतची रीतसर तक्रार आम्ही केलेली आहे। कायद्यानुसार खोटी कागदपत्र बनवणे, खोट्या सह्या करणे हा गुन्हा आहे। पुणे डीसीपीला तशा बाबतची आम्ही तक्रार दिलेली आहे की या प्रकरणामध्ये ज्या लोकांनी हे पत्र बनवलंय आणि या पत्रावरती सह्या केल्यात त्यांना शोधून त्यांच्यावरती रीतसर कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी आम्ही पुणे पोलिसांकडे सुद्धा अर्ज केलेला आहे। आता खरं तर खरगे समिती नेमण्यात आलेली आहे, त्या समितीचा 1 महिन्याचा कालावधी सुद्धा वाढवून देण्यात आलेला आहे। हे सगळेच कागदपत्र बनावट आहेत, सगळ्याच सह्या बनावट आहेत। मी त्याच्यावरती चौकशी चालू आहे। चौकशीच्या अंतिम कागदपत्र आपल्या हातीतील आल्याच्या नंतर आपण त्याच्यावरती बोलू शकतो। परंतु काल परवा जी 2 डॉक्युमेंट्स महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडण्यात आले, ती 2 डॉक्युमेंट्स कुठले होते तर एक मुठे समितीचा अहवाल, जी समिती स्थापन करण्यात आलेली नव्हती पण ते समितीचा अहवाल दाखवण्यात आला। त्या समितीच्या अहवालामध्ये पूर्णपणे आम्हाला दोष देण्यात आले, तो एक खोटा डॉक्युमेंट्स आहे। आणि त्याच्यानंतर काल जो 2021चं पत्र जी कलेक्टर ऑफिसला 2021 साली मुंडवा जमिनातमध्ये इंटरेस्ट दाखवला म्हणून हे आरटीआय मधून कागद मिळवला आणि तो तुमच्या समोर मांडण्यात आला, त्या कागदपत्राच्या विरोधात आम्ही खोटी माहिती दाखवल्याबद्दल, खोट्या सह्या केल्याबद्दल, खोटी कागदपत्र दाखवून दिशाभूल केल्याबद्दल त्याच्या विरोधात आम्ही हा दावा ठोकतोय। दावा कोण ठोकणार आहे? दावा वकिलाच्या माध्यमातून आम्हीच
हा दावा ज्या लोकांनी खोटी कागदपत्र दाखवलेत त्यांच्या विरोधात आम्ही ठोकणार. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की मी जसा प्रश्न विचारला की या दोन डॉक्युमेंटच्या संदर्भामध्ये तुम्ही आता तक्रार करताय, पण याच्या पूर्वीचे जे काही डॉक्युमेंट्स त्यांनी पहिल्यांदा दाखवलेले होते या 2 दिवसांच्या पूर्वी जेव्हा हे प्रकरण उघडकीस आलेलं होतं, त्यावेळेला जी कागदपत्र दाखवलेली होती किंवा जमिनीचे व्यवहाराची जी कागदपत्र दाखवण्यात आलेले होते त्या कागदपत्रांचं काय? अजून त्यांच्यामध्ये आम्ही खोलामध्ये जाऊ, त्याची माहिती घेऊ. आता आमच्या समोर ही 2 डॉक्युमेंट्स आलेत ज्या डॉक्युमेंट्समुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बदनामी झालेली आहे. त्या बाकीच्या डॉक्युमेंटचा सुद्धा तपास घेऊ. त्याच्यामध्ये जी कुठली खोटी डॉक्युमेंट्स यांच्याकडनं दाखवण्यात आले असतील तर त्याच्या विरोधात सुद्धा आम्ही आवाज उठवू. त्याची सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेसमोर आम्ही आमची बाजू मांडू. कशा पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बदनाम करण्यासाठी ही लोक काम करतायत हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडू. आणि बाकीचा जो आहे खर्गे समितीच्या अहवालाची चौकशी चालू आहे, त्याच्यामध्ये खरी कागदपत्र त्यांच्यापर्यंत आहेत कारण ती शासनाची कमिटी आहे. ती कमिटीचा अहवाल आल्याच्या नंतर मात्र माध्यमाच्या समोर दूध का दूध पाणी का पाणी होईल आणि त्यानंतर आम्ही सुद्धा आमची बाजू आपल्या समोर मांडू. तुम्हाला म्हणायचंय का पार्थ पवार हे निर्दोष आहेत म्हणून? पूर्णपणे त्या प्रकरणामध्ये निर्दोष आहेत. जी काही प्रक्रिया केली आहे ती कायद्याच्या चौकटीत अधीन राहून त्या ठिकाणी ती प्रक्रिया पार पडलेली आहे. त्यामुळं कुठेही गैरव्यवहार त्या ठिकाणी झालेला नाही. ती जमीन आजही कलेक्टरच्या ताब्यात आहे, ती जमीन आजही शासनाकडेच आहे. मग ह्याच्यामध्ये जी लोक म्हणतायत की एवढ्या कोटीचा भ्रष्टाचार झाला, एवढ्या कोटीचा घोटाळा झाला, जर जमीनच सरकारच्या ताब्यात आहे तर भ्रष्टाचार कुठून आला हा सुद्धा प्रश्न आम्हाला आहे. परंतु या प्रकरणामध्ये अधिकची माहिती किंवा अधिकचं आम्ही बाजू हे खर्गे समितीच्या अहवालानंतर मांडू, कारण त्याचा तपास चालू आहे आणि तपासाच्या मध्ये बोलणं आम्हाला वाटतं कुठंतरी चुकीचं ठरेल. म्हणून खर्गे समितीच्या अहवालाच्या नंतर दूध का दूध पाणी का पाणी झाल्याच्या नंतर आम्ही सुद्धा आमची बाजू त्या ठिकाणी मांडू. म्हणजे रजिस्ट्रेशन केलेले सगळे पेपर बनावट आहेत असं म्हणायचं तुम्हाला? मी असं म्हणलेलं नाही. जे आम्हाला सापडलेली डॉक्युमेंट्स, ज्या काही स्वयंघोषित समाजसेवकांनी माध्यमाच्या समोर दाखवलेली डॉक्युमेंट्स कशा पद्धतीनं राष्ट्रवादीला बदनाम करण्यासाठी खोटी डॉक्युमेंट्स दाखवली त्याबाबत आम्ही हे आज पत्रकार परिषद घेतली आहे. ह्याच्यानंतर सुद्धा काही लोकांनी जर खोटी डॉक्युमेंट्स दाखवली असतील तर ते सुद्धा डॉक्युमेंट्स आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेसमोर राष्ट्रवादीला बदनाम करण्यासाठी कशा पद्धतीनं पेरली जातात हे दाखवण्याचं काम आम्ही पुढच्या काळामध्ये करू. तुम्ही सगळं सांगत असताना मात्र जे काही पेपर आलेले समोर आहेत, जमीन घेतलेली दिसून येत होती, जमीनचं रजिस्ट्रेशन केलं होतं, जमीन ताब्यात घेण्यासाठी तिथे गेले होते, तिथे बॉन्सर लावले होते, हे सगळं काय मग तथ्य नाही असं म्हणायचं सगळ्या प्रकारे? बघा, जमीन घेण्यासाठी रितसर मी आधी सांगितलं आपल्याला कायदेशीर आम्ही जी काही कायदेशीर डॉक्युमेंट्स होते त्याच्या आधारावरती मागणी केली होती. जमीन आजही सरकारच्या ताब्यात आहे. त्याच्यावरती त्या जमिनीवरती आक्षेप घेतल्यानंतर सरकारकडनं एक समिती स्थापन करण्यात आली. खर्गे समितीचा अहवाला तपास चालू आहे. त्या तपासाच्या नंतर अहवाल येईल. अहवालाच्या नंतर आपल्याला सुद्धा कशा पद्धतीने ही प्रक्रिया पार पडली हे आपल्या सुद्धा समोर मांडण्यात येईल आणि त्यानंतर खरं काय आणि खोटं काय, कशा पद्धतीनं जाणीवपूर्वक राष्ट्रवादीला या प्रकरणात बदनाम केलं जाते हे सुद्धा आपल्याला त्यानंतर दिसून येईल. आम्ही आत्ताच्या घडीला जे आम्हाला खोटी डॉक्युमेंट्स सापडलेत त्याच्या विरोधात आवाज उठवतोय. जी खरी डॉक्युमेंट्स आहेत ते खर्गे समितीच्या अहवालामध्ये आहेत, त्याच्यावर आमचा कसलाही ऑब्जेक्शन्स नाहीत. पण खोटी डॉक्युमेंट्स काही लोक जाणीवपूर्वक राष्ट्रवादीला बदनाम करण्यासाठी निर्माण करून ते टार्गेट करून राष्ट्रवादीला या ठिकाणी राष्ट्रवादीच्या नेत्यांना बदनाम करतायत. म्हणून आज ही पत्रकार परिषद घेऊन त्यांना एक्सपोज करण्याचं काम आणि जी लोक अशा पद्धतीनं पुढे करतील त्यांच्या विरोधात मानहानीचा दावा ठोकवण्याचं काम हे आमच्याकडनं केलं जाणार आहे. शीतल तेजवानींनी म्हणजे तुम्हाला ही सगळी बनावट पेपर देऊन तुम्हाला जमीन खरेदी करायला लावली असं म्हणायचं आहे का? नाही, या प्रकरणामध्ये अटकही केलेली या प्रकरणामध्ये चौकशी चालू आहे. एखाद्या प्रक्रियेत चालू असताना त्याच्यावरती बोलणं किंवा त्याच्यामध्ये जर आपण बोललो तर तुम्ही म्हणणार हे शासनामध्ये आहेत, परत अडथळा निर्माण करतायत. म्हणून आमचं एवढंच म्हणणं आहे की चौकशीच्या अंती, चौकशीच्या नंतर ज्या काही गोष्टी कशा पद्धतीने प्रक्रिया पार पडल्या हे पुढे येईल आणि त्याच्यामधून दूध का दूध पाणी का पाणी होईल. आम्ही कुठलंही डॉक्युमेंट खर्गे समितीमध्ये म्हणणार नाही की खोटं आहे. शासनाच्या समोर मांडेल आणि शासनाच्या समोर जे डॉक्युमेंट्स असतील ते खरेच असतील. परंतु ही बनावट डॉक्युमेंट ज्यांनी केलेत
त्यांच्या विरोधात मात्र आम्ही आवाज नक्की उठवू. माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा जो आहे तो अखेर आता अजित पवारांनी देखील मंजूर केला, मुख्यमंत्र्यांकडे गेला, त्यांनी देखील मंजूर केला, राज्यपालांनी देखील मंजूर केला. खरं तर दुसरा मंत्री तुमच्या पक्षातले दुसरे मंत्री आहेत ज्यांनी आतापर्यंत राजीनामा दिलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बॅकफूट वरती कुठेतरी यावं लागतं या राजीनाम्यामुळे. नक्की नेमकं काय घडतं राष्ट्रवादीमध्ये हा प्रश्न आहे. बघा, माणिकराव कोकाटे साहेबांनी जी काही त्यांच्या जिल्हा सत्र न्यायालयाने निकाल घेतला आणि त्या जिल्हा सत्र न्यायालयाच्या निकालाच्या नंतर नैतिकतेच्या आधारावर त्या ठिकाणी त्यांनी राजीनामा दिलेला आहे. जोपर्यंत या गोष्टीचा निकाल लागत नाही, आपल्याला संविधानानं संरक्षणाचे कायदे बनवून दिलेले आहेत. जर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये न्याय नाही भेटला तर आपण हायकोर्टामध्ये जाऊन दाद मागत असतो. हायकोर्टामध्ये न्याय नाही भेटला तर आपल्याला सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन न्याय मागण्याचा अधिकार, संरक्षण मागण्याचा अधिकार हा संविधानाने दिलेला आहे. त्या संविधानाच्या अधीन राहूनच आम्ही पुढची प्रक्रिया पार पाडतोय आणि मला विश्वास आहे की आज हायकोर्टामध्ये त्यांची जी हिअरिंग आहे त्या हिअरिंगमध्ये आमच्या वकिलाकडनं माणिकराव कोकाटे साहेबाची बाजू त्या ठिकाणी मांडण्यात येईल. माननीय न्यायालय आमची बाजू ऐकल्याच्या नंतर मात्र निकाल हा माणिकराव कोकाटे साहेबांच्या बाजूने लागेल असा विश्वास आम्हाला आमच्याकडे असलेल्या प्रूफवरती विश्वास आहे. म्हणून आम्हाला वाटते की हा निकाल सुद्धा कोकाटे साहेबांसारखा लागेल आणि त्यांनी या संकटातून बाहेर पडतील. निकाल लागल्यानंतर पुन्हा माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा मंत्रिमंडळात दिसतील का, की त्यांना मंत्रिमंडळाच्या बाहेरच ठेवण्यात येईल? मंत्रिमंडळामध्ये कुणाला घ्यायचं कुणाला ठेवायचं तो सर्वस्व अधिकार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या नेत्यांना आहे. ते कुणाला ठेवायचं कुणाला घ्यायचं हे ते नेते ठरवतील. ते नेते जे ठरवतील ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मान्य असेल. तर दुसरीकडे राष्ट्रवादीमुळे महायुतीला फटका पडतो असं म्हणायचं काय? भाजप आणि शिंदेच्या लोकांकडून पण देखील असं त्यांचं जागा वाटप जे आहे ते 150 जागांपर्यंत जाऊन पोहोचलेले आहे. पण अजून राष्ट्रवादीला 2 ज्या बैठका झाल्या या बैठकांमध्ये बोलवण्यातही आलं नाही किंवा त्यांच्याशी कुठली चर्चाही झाली. अशा मंत्रिमंडळात देखील अशा पद्धतीचा दुसरा राजीनामा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या राज्यामध्ये सत्तेत जात असताना कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या आधारावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या तिन्ही पक्षासोबत सत्तेत गेलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा ही शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आहे, पुरोगामी विचारधारा आहे. ज्या ज्या ठिकाणी आम्हाला आमच्या विचारधारेवरती आघात झाला त्या ठिकाणी आम्ही आवाज उठवण्याचं काम केलेलं आहे. आज राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत. आमच्या पक्षाच्या विचारांचे कार्यकर्ते, त्यांच्या पक्षाच्या विचारांचे कार्यकर्ते हे या निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. इच्छुकांची गर्दी जास्त असल्यामुळं काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होईल, काही ठिकाणी एकमेकाच्या विरोधात लढू, काही ठिकाणी मात्र आम्ही सोबत लढू. अशा पद्धतीचं चित्र या महाराष्ट्रामध्ये आहे. याबाबतचा निर्णय अंतिम हे तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते घेतील. आम्हाला चर्चेला बोलवलं नाही हे अनेक दिवसापासून एकमेकाची चर्चा चालू आहे, परंतु आम्ही सुद्धा एक वेगळी विचारधारा असल्यामुळं आमची चाचपणी वेगवेगळ्या भागामध्ये चालू होती. अंतिम चर्चा ही मुख्यमंत्र्यांच्या समोर हे तिन्ही पक्षाच्या नेतृत्वात होईल आणि त्यानंतर युती आहे, आघाडी आहे, विरोधात आहे, मैत्रीपूर्ण लढत आहे हे चित्र स्पष्ट होईल आणि ते आपल्यासमोर मांडण्यात येईल. एक गोष्ट मात्र खरी आहे, ज्या ज्यावेळी निवडणुका येतात त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जाणीवपूर्वक बदनाम करण्यासाठी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घोडदौड थांबवण्यासाठी काही ना काही प्रकरण हे बाहेर काढून त्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बदनामी करण्याचं काम हे काही लोकांकडनं केलं जातंय. त्यामध्ये काही मित्र, काही शत्रू, काही स्वयंघोषित समाजसेवक, काही रिचार्जवर चालणारे लोक हे ॲक्टिव्हली काम करत असतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अशा संकटाची सवय आहे. येणाऱ्या काळामध्ये जनतेच्या आशीर्वादानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांच्या नेतृत्वात मोठी घोडदौड करताना आपल्याला दिसेल. कोण मित्र आहेत ते वारंवार कोण मित्र आहेत ते तुम्हाला हे करतात? अनेक हितचिंतक मित्र जवळचेच आहेत, अनेक हितचिंतक मित्र आहेत जे सोबत बसतात, अनेक हितचिंतक मित्र आहेत जे दुसऱ्या घरात बसतात. अशी वेगवेगळी मित्र आहेत जी योग्य वेळी आम्ही त्यांची नावं जाहीर करू, योग्य वेळी नावासहित पत्त्यासहित आपल्याला सांगू. आपणही त्यांचा शोध तोपर्यंत घ्यावा आणि महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडावा, कारण मला माहीत आहे तुमची सुद्धा शोध पत्रकारिता चांगली आहे आणि ते शोधून तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडाल. मलिकांचा पण एक विषय आहे,
बैठकीला बोलवत नाहीये असं काही आहे? नवाबाईचा विषय हा पक्षाच्या अंतर्गतला विषय आहे. पक्षाकडून एक कमिटी स्थापन करण्यात आलेली होती. त्याचे प्रमुख हे नवाबाई आहेत आणि आमच्या पक्षामध्ये कमिटीचा अध्यक्ष कोण करावा, कुणाला करावा ह्याचा सर्वस्व अधिकार अजितदादांना आहे. त्यामुळं बाहेरचे लोक काय म्हणतात हे आमच्यासाठी महत्त्वाचं नाही. आमची आघाडी, आमची महायुती बनत असताना जे लोक आज आमच्या विरोधात बोलत आहेत त्याच्यामधला एकाही नेत्याला विश्वासात घेऊन बनलेली नाही. ही महायुती बनत असताना केंद्रीय पातळीवर बनलेली आहे किंवा राज्यातल्या ज्येष्ठ नेत्यांच्या पुढाकारातून ही बनलेली आहे. त्यावेळेस ज्यावेळेस महायुतीचा प्रश्न येईल त्यावेळेस त्या पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यासोबत बसून ती महायुती ठरवण्यात येईल, ती युती फायनल करण्यात येईल. त्याच्यामुळं खाली कोण काय बोलतंय हे आमच्यासाठी खूप काही फारसं महत्त्वाचं नाही. मात्र स्वबळाची तयारी झाली का तुमची पूर्णतः? राज्यामध्ये प्रत्येक पक्ष निवडणुका आल्याच्या नंतर स्वबळाच्या तयारीनं जात असतो. काही ठिकाणी कमी जास्त ताकद जरी असली तर तो त्या ताकदीनं उतरत असतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या महाराष्ट्रात 25 वर्षापेक्षा जास्त काम करतोय. या महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं एक वेगळं जाळं आहे. वेळ प्रसंगी सुद्धा तयारीनं आम्ही मैदानात उतरू, परंतु आमची प्रायोरिटी ही महायुती म्हणून असेल आणि ते निर्णय घेण्याचा अधिकार हा अजितदादांना ते पूर्णपणे निर्णय घेतील. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला काँग्रेसनं पर्याय दिलेला आहे. त्यांना मनसे आणि युबीटीनं सुद्धा पत्र दिलेले की आमच्या बरोबर या. दादांच्या बाबतीत मात्र असं होताना दिसत नाही. आता दादा नकोसे आणि काका हवे हवेसे अशी मुंबईतली परिस्थिती झाली आहे का? बघा, दादा नकोसेने दादाची ताकद ही वेगळी आहे. दादांसोबत बार्गेनिंग करताना 2 नाही 4 पावलं मागे जावं लागतं हे प्रत्येक पक्षाला माहिती आहे. म्हणून कदाचित 4 पावलं मागे जाण्यासाठी घाबरत असतील, म्हणून दादा नकोसे झाले असतील. परंतु दादा सोबत असले काय, दादा विरोधात असले काय, दादाची ताकद वेगळी आहे. दादांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वेगळी आहे. येणाऱ्या निकालाच्या नंतर दादांची ताकद हे महाराष्ट्रातल्या जनतेच्या आशीर्वादानं हे आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल. 21 तारखेच्या दिवशी मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठ्या ताकदीनं भरारी घेताना आपल्या सर्वांना या ठिकाणी दिसेल. 16 तारखेला जेव्हा निकाल लागेल तुम्ही म्हणता दादाची ताकद आहे, तर दुसरीकडे तुम्ही म्हणता दादांना सोबत घेत नाहीये. त्यामुळे कुठं वाटतं कोण मित्रपक्ष तुमचे नाही म्हणताय डायरेक्ट की नवाब मलिकांमुळे घेत नाही करून? तुम्हाला कुणी सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घेत नाहीत किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कुणाकडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अद्याप कुठल्याही पक्षाकडे असा प्रस्ताव दिला नाही की आपण करू. आम्ही अंतर्गत चाचपणी केल्याच्या नंतर आमच्या पक्षाकडनं वरिष्ठ नेते हे त्यांच्या पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांशी बोलतील आणि त्याच्यानंतर निर्णय होईल. खाली कोण काय बोलतंय, आमच्याही पक्षामध्ये अनेक लोक आहेत ज्यांना वेगळं चूल मांडायची असते. कार्यकर्त्यांच्या भावना ऐकायच्या असतात. निर्णय घेत असताना नेत्यांनी जो निर्णय घेतलाय तो अंतिम असतो. तो निर्णय मान्य करून त्या ठिकाणी काम करायचं असतं. त्याच्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद निवडणुकीच्या निकालाच्या नंतर आपल्याला दिसून येईल. धन्यवाद.